कोकणातील रायगड, रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यातील चाकरमान्यांचे मध्यवर्ती केंद्र म्हणून महाड एसटी आगाराकडे पाहिले जाते. मात्र गेल्या 5 वर्षांपासून या आगाराचा कारभार दिवसेंदिवस खालावत चालला आहे. या आगाराकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष करून खासगी वाहतूकदारांचे खिसे भरण्यासाठी हा कारभार संथ केला जातोय का, असा संतप्त सवाल आता प्रवासी विचारू लागले आहेत. महाड आगारात सध्या तब्बल 245 कर्मचाऱ्यांची पदे रिक्त आहेत. यात प्रामुख्याने 85 चालक तर 95 वाहकांची पदे रिक्त आहेत. याशिवाय आगार व्यवस्थापक, वाहतूक नियंत्रक, लिपिक आणि वर्कशॉपमधील तब्बल 23 मेकॅनिक आणि कारागिरांची पदे वर्षानुवर्षे भरलेली नाहीत. सन 2021 नंतर महाड आगारातून 50हून अधिक कर्मचारी इतर जिल्ह्यात बदलून गेले, पण त्यांच्या जागी नवीन कर्मचारी देण्यास महामंडळाने साफ नकार दिला. परिणामी उपलब्ध कर्मचाऱ्यांवर कामाचा प्रचंड ताण येत असून त्यांना दुबार ड्युटी करावी लागत आहे. दुसरीकडे आगारातील जुन्या आणि कालबाह्य झालेल्या बसेस रोज कुठे ना कुठे रस्त्यात बंद पडत आहेत. महाड ते बोरिवली, मुंबई आणि पुणे मार्गावर धावणाऱ्या 8 शिवशाही बसेसची अवस्था तर अत्यंत दयनीय झाली आहे. या बसेसचे AC वारंवार बंद पडतात. त्यामुळे प्रवाशांचा प्रवास सुखकर होण्याऐवजी तो छळवणूक ठरू लागला आहे. आता या जुन्या शिवशाही बसेस बंद करून महाड आगाराला किमान 15 नवीन इलेक्ट्रिक बसेस देण्यात याव्यात, अशी मागणी जोर धरू लागली आहे. विशेष म्हणजे महाडचे विद्यमान आमदार आणि राज्याचे फलोत्पादन मंत्री भरत गोगावले यांना ST कर्मचाऱ्यांनी अनेकदा तोंडी आणि लेखी निवेदने दिली आहेत. कर्मचाऱ्यांचा वाढता ताण आणि प्रवाशांचे हाल त्यांच्यासमोर मांडले गेले. मात्र सत्ताधारी मंत्र्यांकडून अद्याप कोणतीही ठोस पावले उचलली गेलेली नाहीत. मुंबईतील बड्या अधिकाऱ्यांना आणि स्थानिक लोकप्रतिनिधींना महाड आगाराच्या या दुरवस्थेचे काहीच सोयरसूतक नसल्याचे दिसते. जर हीच परिस्थिती राहिली तर कोकणाचे हे मुख्य आगार लवकरच कुलूप लागण्याच्या मार्गावर असेल. जनोदयकरिता मिलिंद माने, महाड.